हा खानदेशचा विषय आहे तरी काय हेच बघण्यासाठी मी फेमस कॉन्टेंट क्रिएटर क्रांती मॅम कडे येऊन गेलो. डिप्रेशन काय भानगड तुम्ही डिप्रेशन तेच समजत नाही मला. 2 टाइम खावा ना पिवा ना काम करा ना. तर जळगाव धुळे नंदुरबार मिळून खानदेश रिजन तयार होतं आणि तिकडे ऐराणी भाषा बोलली जाते अशी. तरी मला असं म्हणतात की या म्हातारीला ऍक्टिंग येत नाही. अरे भाऊ मला येत नाही ना मग तू कर ना. तुम्ही का देवने हात पाय दिले तर. खानदेशी लोकांना एकदम चिल राहतात. इकडे संदीप महेश्वरीची गरजच लागत नाही. इथल्या काकू लोकांच्या मनीच खूप पॉवरफुल राहतात. त्यातले कोण सांगा रिकामा धंदा करा ना. जांभला नाही येतं चांगली जांभलवा ना पॉवरफुल. आणि तुम्ही ती 3 दमडीनी भिंगरी उनी का पुर्रा ती ना मागे पैसा मग त्या मायबाप ना आत्माने उठणार का. मॅम दिवसा त्यांचं टेलरिंगचं शॉप सांभाळतात आणि उरलेल्या वेळात त्यांची कला जोपासतात, कॉन्टेंट बनवतात. आज तुम्हाला दोघांना मस्त खानदेशी खिचडी खाऊ घालते माझ्या हाताची. मग मस्त खानदेशची खिचडी, लोणचं, पापड, डाळ. एवढी काय पोटभरी काय दल्ला दल्ली पंढरीचा. मॅम त्यांचं सगळं श्रेय त्यांचा मुलगा भावेशला देतात आणि सरप्राइझिंग गोष्ट म्हणजे ते मागच्या 10 वर्षापासून ट्रेडिंग पण करतायत. त्याच्यात होल्डिंग किती आणि ते किती बाईंग करताय ते शिकत. आणि तू जर म्हणशील थय काही स्टॉक मार्केट मध्ये काम नाहीये. मग मस्त त्यांनी आपला 2 लाख फॉलोअर्सचा केक कापला. थँक्यू सो मच यार गाईज, तुम्ही आपल्या सिरीजला एवढं सपोर्ट करताय. पूर्ण महाराष्ट्राच्या आपल्याकडे नजर आहे आणि आता 1 मिलियन फॉलोअर्स पण करून टाकू. बाकी खानदेशी लोक काय सॉर्टेड असतात यार. कोणीतरी खरं बोललंय, आयुष्यात एक तरी खानदेशी मित्र पाहिजेलच. तुला बट्टा खानदान ने देखिए तो जाय वाईता ते गाव माझ राय गाव नको मन जोडे.